इराण व अमेरिका या देशांच्या युद्धाचा परिणाम जवळपास सर्व देशांवर झाला असून आपल्या देशावर ओढवलेल्या संकटामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ते 3 दिवसांपूर्वी भारतीय जनतेला आवाहन केले की नागरिकांनी पेट्रोल डिझेल यांचा वापर कमी करीत सरकारी ट्रान्सपोर्टचा जास्तीत जास्त वापर करावा, एका वर्षाकरता सोने खरेदी करणे टाळावे, त्याचप्रमाणे खाद्यतेलाचाही वापर जितका होईल तितका कमी प्रमाणात करावा। याबाबत UCN TV न्यूजने जनतेच्या प्रतिक्रिया आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत। एक आव्हान केलं आहे का सोने कमी वापरा, डिझेल आणि पेट्रोल कमी वापरा, गोड तेल जो रसोईमध्ये वापरतो आपण त्याचा वापर कमी करा, शेतामध्ये जे आपण रासायनिक खत ते कमी वापरा, कमी प्रमाणात 50% वापरा, आणि तुम्हाला फिरायचं असेल तर मेट्रो आणि बसने फिरा। अशा वेगवेगळे आव्हान त्यांनी देशासाठी केलेले आहेत। याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? देशासाठी केलेल्या आव्हानाबद्दल नरेंद्र मोदींचे धन्यवाद आहे, परंतु छोट्या शहरामध्ये पेट्रोल शिवाय तुम्हाला गत्यंतर नाहीये, त्यामुळे पेट्रोलचे दर वाढवणे हे योग्य ठरणार नाही। कारण छोटी छोटी खेडी आहे जी रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत पोट भरण्यासाठी जे काबाड कष्ट करतात त्यांना पेट्रोलची सक्त गरज आहे। 1 लिटर, अर्धा लिटर, 2 लिटर, तर त्यामुळे पेट्रोलचे दर त्यांनी वाढवू नये। सध्या फक्त पेट्रोलचे दर वाढणार अशी चर्चा आहे, पण त्यांनी सांगितलं का आता तुम्ही पेट्रोल टाकलं, त्यांनी सांगितलं का पेट्रोलचा वापर कमी करा, सोनं वापरू नका, शेतामध्ये खरेदी करू नका, असं म्हणजे ते त्यांनी सांगितलेलं आहे। मग त्याच काय म्हणतो तुमचं? सध्या सोनं खरेदी करण्याची कोणाची इच्छा नाहीये, कारण दर गगनाला भिडलेले कोणी खरेदी करणार नाहीये। पेट्रोल टाकलं तुम्ही, आता पेट्रोल टाकलं मी, तर पेट्रोलचे दरही मुळात वाढलेले आहेत, त्यामुळे ते मोजकच पेट्रोल घेणार, मोजकच फिरणार। उन्हाचे दिवस आहे, उन्हामध्ये कोणीही फिरणार नाहीये। शेतामध्ये खताचा प्रश्न आहे, खताचा रेट खूप वाढलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्याकडे पैसे उपलब्ध नाहीये, त्याच्या पिकाला भाव नाहीये, त्यामुळे तो खत जास्त घेणारच नाही। अगदी तुम्हाला सांगण्याच्या अगोदरच तो कमीच वापरतो शेतकरी। गाडीवर फिरतात त्यांचं म्हणणं असं का बसमध्ये फिरा, बसमध्ये सिटी बस, या शहरामध्ये सिटी बस किती आहे? सिटी बस नाहीच आहे, 10, 20, 50 सिटी बस आहे, त्या बऱ्याच रूटला नाहीये। कामाला आडवळणाला जावं लागतं 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, त्यामुळे तुम्हाला पेट्रोल खर्च करावंच लागेल, अर्धा लिटर, पाव लिटर। साहेबांनी जे संदेश दिलेला आहे, आव्हान केले, त्याच्याबद्दल हा सगळ्यांसाठी लागू होणार नाही, मेट्रो शहरांसाठी फक्त लागू होईल, छोट्या शहरासाठी हा लागू होणार नाही, कारण तिथे उपलब्ध नाहीये त्या सोयी। आपलं नाव काका? मी पंढरीनाथ यशवंत गवई, गुरुजी। संदेश दिला का सोनं कमी वापरा, सोनं वापरू नका, पेट्रोल कमी वापरा, डिझेल कमी वापरा, बाहेरची यात्रा करू नका, आणि आपल्या जे रासायनिक खत त्याचा वापर कमी करा, अशा भरपूर घोषणा देश हितासाठी केले। आताच आपण पेट्रोल टाकलं, काय म्हणणं आहे? आता जेवढं लागतंय तेवढं तर आपलं पेट्रोल टाकावंच लागतंय, पर्यायच नाही आता। त्यामुळे 2-3 पेट्रोल पंपावर गेल्यानंतर तिथे पेट्रोल बंद होते, इथे पेट्रोल मिळाले आता, पण जेवढं लागतं ऑफिसला जाण्यासाठी पेट्रोलच लागतंय, पायी थोडे आपण जाऊ शकतो। सोनं खरेदी, लग्न आल्यानंतर सोनं करावंच लागतंय, त्याशिवाय पर्याय नाही। अजून आपल्याला जिकडे जायचं तिकडे तर जावंच लागतंय ना। तेल आपण कमी प्रमाणात वापरू शकतो, पण जेवढं तेल लागेल तेवढं आपल्याला तर खावंच लागणार। दुसऱ्यांना म्हणणं आहे इलेक्ट्रॉनिक गाडी वापरा। इलेक्ट्रॉनिक गाडी प्रत्येक जण नाही वापरू शकत। आता ह्या गाड्या आहेत त्याचं काय करायचं मग? समजा गाडी त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे, पण आपण ह्या गाड्याचं काय करायचं मग? पण हे देश हितासाठी करायचं, मग साहेबांचं म्हणणं आहे देश हितासाठी करा। नाही, देशभक्ती आहे, पण समजा आता मला बीडला जायचंय, इलेक्ट्रिकल बाईकला मी चार्जिंगला प्रत्येक जागेवर नाही थांबू शकत, लावू शकत, पेट्रोल टाकले की निघले आपले लगेच। या मोदी साहेबांचा जो आता त्यांनी आव्हान केलेलं आहे देशासाठी, तर त्याला कसं बघता तुम्ही नेमकं? आता त्यांचं नॉलेज काय ते आता आपल्याला सांगता येणार नाही नेमकं कशासाठी त्यांनी आवाहन केलंय। नाही, त्यांनी जे इराण, इस्रायल आणि अमेरिकेची जंग चालू आहे, सध्याचं युद्ध चालू आहे, त्या युद्धामुळे आर्थिक संकट आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर त्याचं स्पष्ट सांगितलं नाही आर्थिक संकट आहे म्हणून, पण बचत करा असं त्यांचं म्हणणं आहे। याच काय म्हणून आता बचत करा, पण बचत होत नाही ना, जेवढं लागतं तेवढं तर करूच ना आपण। बचत करण्यामागे काय त्यांचं नेमकं म्हणणं काय ते तरी आपल्याला समजायला पाहिजे। जेवढं लागतं तेवढं तर आपण करणारच ना।
लग्न कार्य थोडे बंद करून जमणार आहेत, जेवढं लागतं तेवढं आता त्यांनी सांगितलं की जर तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तर एकट्याने जाता सोबत परिवारासोबत जा आणि जास्त मेट्रोचा बसचा याचा वापर करा. पण आजच्या न्यूज चालू होती दिवसभर, एका मंत्रीच्या गाड्याच्या ताफ्यामध्ये 25 ते 30 गाड्या होत्या. कसं बघता आला तुम्ही? मग त्यांच्या गाड्या कमी